नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. या बघा इथं शेंगाचा आणलाय मी ढिगारा. म्हणजे मी स्वतः उपसून कुटीवर टाकून इथं आणू नका ढिगारा लावला या. एवढा असा ढिगारा आहे काही. आणि माझ्या खाली एक गटोडा आहे काही. असं एवढा असं बेमुगाचं याला आणलं म्हणजे सगळं संपून आली तिथलं याल. म्हणलं काय मागं मोर ठेवायचं ते निबार आहे तर ते शेंगा उगव त्याला म्हणलं. का हाय अशा ठेवायच्या उन्हाला हाडकाय लावायच्या नाही तर आपल्या सावलीला ठेवायच्या वारं शिरायला. खायच्या कटवर खा वाटेल तिथवर वलं वलं खायचं करू दे शेंगाचं होईल मात्र म्हणलं. म्हणून मी आणि दीदी गेलो बघा आणि घेऊन आली सगळं. आजीनं थोड्या तोडले त्या मगाशी तर आणि गेली आता घरी. तुम्हाला दाखवते का इथं बसली होती आजीबाई आमची. अशी हिथं बसली ना काही तोडून यायला टाकले तर इकडे एवढं मी आणि एवढ्या शेंगा तोडले. झाला शेवट लावला बघा. भुईमुगाच्या शेंगाचा शेवटच लावला. काय शेंगा तर कुजून यायला काही मोकळं असं निघले ते काहीच नाही त्याला राहिलं. कुजलं खालीच राहिलं हो काही. कुठंतरी एखादी आहे काही कुजून आरा खाली शेंगा तुटायला लागले ते. कोण माझं ध्यान काढतंय कोणाटा उचकी लागली. तोडायच्या एवढ्या शेंगा आता काय सावलीला आणून टाकलं. म्हणलं काय पुन्हा याल तर आणायच्या तयार. तिथं सावली नाही मेन म्हणजे तिथंच तोडलं असतं बरं का, पण सावली नाही त्यामुळे याला उपसून आणलं. दिदीनं काय उपसूला घेतलं कुठे भरलं आणि थोडं चार हेलपाटं केलं. एवढे यालाच एवढंच याला येतं पण ह्याचं 4 हेलपाटं केलं तर तेव्हा याला आलं सगळं मला इथं. म्हणलं कुठं ह्यांना आणा बी म्हणाय नको काहीच नको. ह्यांना आणा उपसून म्हणलं का फतांग्या पडते तर राहू दे खायला तेवढं कशाला आणायचं वरची वर लेकरासने खायला होईल. त्यापेक्षा ह्यांना चला बी म्हणली नाही आणि या लुपसती बी म्हणलं नाही तुम्ही आणा बी म्हणली नाही. माझी मीच आणलं आणि टाकलं इथं. काय तर काय करायचं आपलं केलं म्हणजे होतंय ना. टेन्शन नाही पुन्हा म्हणजे घरी आता झालं बघा की आता घरापसली साफसफाई ही करायची. झाडून पुसून खोल्या आवरायच्या नीटनेटके कपडा. आता कामाच्या राड्यात घड्या घातलेल्याच असते ते पण खालीवर कपाटातली बी कापडं पडलेले असते ते व्यवस्थित ठेवायचं झाडायचं पुसायचं हे करायची स्वच्छता. 4 माणसं आली पुण्यतिथीला म्हणजे नावं ठेवते ती ना. म्हणते ती बघा ह्यांच्या घरात चट आलाय म्हणते ती. एवढा बी काही चट आला नाही बरं का, पण मला असं वाटतं की कोण बाहेरचं नवं जुनं यायची माणसं म्हणलं का टापटीपीठ ठेवावा करावा. आणि या शेंगाच्या राड्यात रोज उठायचं खायचं भांडीन धुणं करायचं पळायचं हीच बनलाच ना. येळच भेटला नाही करावा की मग आता कशाच तर निमित्तानं माणूस करते का नाही. आणि झाली पुण्यतिथी झाली आता वैशाखात पुण्यतिथी आहे. मग वैशाख झाल्यावर ज्येष्ठाच्या अगोदर हे आहे वाटतं धोंड्याचा महिना. आणि ज्येष्ठात पुन्हा मग आमच्या माकोबाईची सवासणी असते त्या तेव्हा धुणं सारवान सगळंच करावं लागतंय. भांडी कुंडी सगळं चिंदी धुवून टाकायला लागते माकोबाईच्या सवासणी घालायच्या टायमिंगला. म्हणून आता काय एवढं फक्त खोल्या पुसून काढायच्या बाहेरचा कटा झाडायचा साफसफाई करायची. आली आता त्याची पुण्यतिथी. निमार्द काय ठरवलं ह्यांनी कीर्तनकार ठरवलाय. अजून काय आचारी ठरवलाय. मंडप बी काय झालं मंडपावाल्याला केलता रात्री फोन. मग काय झालं कुरांटाव ती म्हणत होता लग्नाच्या तारखा आहे त्या नाही. जर ती भेटणार आता दुसरा बघावं लागेल. पुन्हा बाजाराची ही लिस्ट काढाय आचार्याकडे जावं लागेल. नीटनीटकं डाळ गुळ करून आणून दळून गहू ही दळून आणून ठेवायला लागतंय करायला लागतंय काय तर बघूच तर दिवस जाते. आज बघा की आज 25 तारीख आहे आणि आता 9 तारखेला तर पुण्यतिथी आहे. 25 कितवा महिना आहे काय माहीत नाही बरं का मला कसला आहे. एप्रिलचा आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 30 महिना आहे वाटतं ही. तर 30 तारखेला 5 दिवस ती 5 न ती 9 किती झालं 10 14 दिवस राहिले ते येतंय मला हिसाब पर जरा असं विचार करावा लागतोय.
शिक्षण कमी आहे आपलं, तेवढ्या पुरतं मचकं बोलावा. आपलं एक शिक्षण कमी आणि उगाच मोरचं झाल बोलण्यात काय अर्थ आहे का? पाणी पिली तरी उचकी थांब नाही माझी. नेमकं असं कोण माझी आठवण काढतंय? काही माझ्या युट्यूब फॅमिलीतलं कोण माझी आठवण काढतंय? आईचा तर झालता सकाळीच फोन. आई आठवण काढत असेल म्हणायला, नाही सांगत बी असेल माझ्या लिकीचं असं लिकीचं तसं. कामाच्या बायासने कामाला गेलती ना, सांगत असेल. आणि आईला लय लिकीचं गोड कौतिक असतं. तसंच माझ्या आईला बी आहे. आई म्हणते आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं, इच्छिल का नाही बघायला? येते म्हटलं पुण्याला करायचं आहे म्हणते. पुण्याला इच्छिल का? आणलं नवऱ्यानंतर येईल, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? चला चला तर म्हणणारच की मी, पण नाहीच नेणार तर काय भांडण न करण्यात, वाद घालण्यात काय अर्थ आहे का? त्यामुळे नेहलं मनापासनं तर जायचं. काय गा, काय वाकून बघताय? दडक येईना ते बी शेंगा तुळू लागायला आणि तिथनं वाकून बघते त्या पुरी. काय आलंय काय की नाही? हा मरी म्यायचा गाडा आमच्या इकडे येते ती बरं का आता ह्या दिवसात. वाजायला लागलंय गुबू 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 तिकडं. मरी म्यायचा गाडा आलाय. येते ते की इकडे वार असतेस ना, हे का पोरं तिकडे रस्त्याला बघायला. या पाया पडाय पापाला हाक मार दे. आले ते जाते मी ते कांदा हे का इथं निवडून मी काय केलं, चांगलं कांदा इथं ठेवल्यात या. आणि जरा लागलं होतं म्हणजे एकाला एक चिटकन होती कांदा, घरात नेऊन ठेवल्यात आहे. तिथं कट्ट्यावर जायचं नाही सावलीला मी. बस आली जाते हळदी कुंकाचं ताठी घेऊन येते. पंचपाळा हळदी कुंकू फ्रीजवर आहे बघ. सून आहे सून आहे ना हो तुमची? सून आहे त्यांची, फ्रीजवर आहे. बोलवता आईला जा, ये बनाव ती गाडवाली आली ती. किधर हळदी कुंकाचं पंचपाळ आणि ताटात काहीतरी बाजरी बिजरी काढावी. परात घे. अंडा आहे का फ्रीजमध्ये बघ बरं. मरी मेजो गाड्याला अंड लागतं बघा. मरी मेयला गाडवाली म्हणते ते. नाही येत अंड केलं बघ पुरकी बघा की. जा बघ जा. हा पंचपाळा जा, त्यांना सावलं बघ. दे तू गार पाणी देतेस नाही.